मॉर्निंग. सकाळ तरी 8:30 वाजलं. आत्ता उठलं. काल रात्री 3 वाजता पोचलं. 3 वाजता आम्ही इथे जेवण केलं. अक्षरशः येण्या जाणारे लोक बघत होती ती विचार करत असतील की हे लोक 3:30 वाजता काय करतात, जेवतात, नाश्ता करतात की काय करतात. बरं, मॉर्निंग झालेली आहे. मी अजून काहीच फ्रेश नाही झालं. गाड्या दोन्ही इथे पार्क आहे. लेट झालेला कारण की मध्यंतर म्हणजे अर्ध्या रस्त्यामध्ये ना टायर पंक्चर झालेला. आणि इथे कोकणामध्ये म्हणजे येताना राजापूरच्या इथे घाटामध्ये कोणी गाड्या नसतं, म्हणजे एक पण गाडी नसते, सगळं मोकळं असतं. त्याच्यामुळे खूप वेळ गेला त्यामध्ये. नशीब की स्पेअरला एक गाडी होती, तो ह्या गाडीचं टायर त्या साईडचा पंक्चर झालेला, सो ह्या गाडीवरनं घेऊन गेलो आणि रिपेअर करून घेऊन आलो. त्याच्यामुळे एवढा लेट झाला. त्या साईडला समुद्र आहे, जस्ट थोडंसं इकडे इथपर्यंत आवाज येतोय. कॅमेऱ्यामध्ये एवढा ऐकायला येत नसेल, पण इथे आहे. इथली जे आहे इथे जे आहे इथे जे थांबलोय, इथे आम्हीच थांबलोय पूर्ण 3, म्हणजे आम्ही 3 फॅमिली. तुम्हाला इथलं सांगेन फ्रेश झाल्यानंतर ना. आधी यांना बघतो, सगळे उठलेत का. फ्रेश झाल्यानंतर भेटूया. गुड मॉर्निंग मम्मी. वाव, झालं तुझं? ठीक आहे. नाश्ता लागलेला आहे, आलाय. नाश्ता लागला टेबलवरती. नाश्ता दाखवतो तुम्हाला. 2000 11 पॉईंट नाश्ता आलेला आहे. नाश्ता झाल्यानंतर सांगतो. रूम टूर पण करेन की रूम चांगले आहेत, म्हणजे रूम खूप स्वच्छ आहेत आणि नीट अँड क्लीन आहे. सो या 3 याच्यामध्ये शेवटचा रूम तिकडचा माझा आहे. तो नंतर नाश्ता झाला ना की रूम टूर पण करतो, कशी आहे तुम्हाला दाखवतो. रेट्स वगैरे मी थोड्या वेळाने सांगेन किती आहे किती नाही. कॉन्टॅक्ट पर्सन हा पर्सन मी पण त्यांना डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर. आधी नाश्ता करून घेतो, मग पुढे बोटीचं अरेंजमेंट केलेली आहे. देवबागवरनं आम्हाला 11 पॉईंट फिरवणार बोललेत, काहीतरी 2.5 तास 2000 रुपये बोललेत. तर तिथे गेल्यानंतर ते पण तुम्हाला सांगेन, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे पण देईन तिथे गेल्यानंतर ना. ठीक आहे, आधी नाश्ता करून घेऊ. मोठी बोट बीच बुक कर. आता चाललो आहे देवबाग बीचला. वाजल्यात 2:19, 2:15 झाल्यात. वॉटर ॲक्टिव्हिटी करायचं ठरवलं. आज जास्त धावपळ नाही. वॉटर ॲक्टिव्हिटी सिंधुदुर्ग फोर्ट आणि गाड्या इथं ठोकाठोकी झाली काय. रॉक गार्डन गाडी ठोकली इथे. कोकणात हा भरपूर मोठा इश्यू आहे की रस्ते निमुळते असल्यामुळे थोडं पुढे गे. रस्ते निमुळते असल्यामुळे, कारण की या एवढ्याशा रस्त्यामध्ये 2 गाड्या बसणं इम्पॉसिबल आहे. बाजूलाच बीच आहे, नाहीतरी असं इथे पूर्ण कनेक्टेडच आहे तिथे सगळे बीच. हे असे हॉटेलवाले पण घेऊन जातात स्कूटीवरती, 1 जण 2 जण, आणि गाड्यांना घेऊन जातात ते लोक. फ्लाइंग पॉइंट आम्ही सरळ चाललोय देवबागला. हे बघा, आता 2 गाड्या आल्यात. तर केवढूसा रस्ता आहे ना तो. नशीब खाली उतरला. दोघांना पण खाली उतरायला लागतंय. ठीक आहे, ॲक्टिव्हिटी कितीला पडतात किती नाही चार्जेस होत आहेत देवबागला गेल्यानंतर कळेल. एक काकांचा नंबर आहे,
बघूया, त्यांच्याकडे जाऊन विचारपूस करूया. सध्या तिकडे गेल्यानंतर ना तुम्हाला दाखवतो पुढे. तर हा रस्ता एवढूसा आहे निमुळता. आता समोरनं गाडी आली. आता बरं मला एका साईडला उभं करायला लागणार, मग तो जाईल तेवढ्याशा जागेतनं. ही जागा एवढीशी, तेवढ्याशा जागेतनं आता नशीब. एवढीशे रस्ते, तेवढ्याशा ह्याच्यात लोक पण चालत आहेत. रिक्षा, बाईक, 4 व्हीलर ॲज वेल एज बस. असा काहीसा खेळ चालू आहे. माझ्या राईट हँड साईडला समुद्र आहे. मला हे एकच समुद्र आहे, कनेक्टेड आहे एकमेकांना. चालत चालत जर गेलो ना तर ते बोलतात ना वायरी, दांडी बीच ना रे, दांडी बीच किंवा तारकर्ली, देवबाग, हे एकत्रच आहेत सगळे, एका लाईनीतच आहेत. फक्त सुनामी आयलंड तेवढा थोडासा बाजूला आहे, पण ते पण वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी घेऊन जातात आपल्याला. तिथंच घेऊन जातात म्हणजे सुनामी आयलंडला. हा रोड कोकणातला रोड. जस्ट बोललो होतो, झाली ट्रॅफिक सुरुवात होती. पुढपर्यंत ट्रॅफिक आहे. इथून दिसते काय, ती व्हाईट कलरची गाडी. आता रिक्षावाला गेला, त्यामध्ये काही गरज होती का? पोचायला किती वेळ लागेल माहिती नाही. आता किती वेळ लागेल ते मी आपल्या एका ह्या साईडला थोडीशी दाबून घेतो, म्हणजे ते समोरनं जी काही गाडी येते ना तिला यायला बरं पडेल. आता 3:30 वाजलेत. 3:26, 3:25 घड्याचा टायमिंग बघितला होता. स्कुबा डायव्हिंगला आत्ता चाललो आहे, कारण की गाडी घेऊन हवा भरायला. तेच टायरचा इश्यू. कालचा टायर बसवला होता तो काही ठीक, म्हणजे त्यातून हवा लीक व्हायला लागली. एक पंक्चर होतं, तिथंच करून घेतलं होतं, पण त्याने व्यवस्थित नाही करून दिलं. त्याच्यामुळे तो इश्यू सकाळी पण हे झाला, हवा गेली होती त्याच्यात. त्यामुळे हे इथले रस्ते सेम आहेत ना. 1.5 किलोमीटर गेलो होतो, 10 किलोमीटर फिरत बसलो. कळतच नव्हतं नक्की जिथे थांबलं तिथे लोकेशन काय आहे ते. ठीक आहे, आता केलं ते सगळं. आता स्कुबाला चाललो इथून. इथे दादा आहे, बच्चू आहे, हे लोक चालत आहेत. सांगतो तुम्हाला पुढे किती काय कसं आहे. कॉन्टॅक्ट नंबर कोणाला पसंत, कुठल्या कॉन्टॅक्ट नंबर. अरे कहना क्या चाहते हो? म्हणजे करेक्ट कॉन्टॅक्ट पर्सन देऊन ठेवेन मी डिस्क्रिप्शनमध्ये, किंवा ॲज वेल एज दाखवून पण देईन. हे पर्सन आहेत. आधी एक्सपिरियन्स घेऊया आणि मग तुम्हाला शेअर करतो माझा एक्सपिरियन्स काय होता ते. बाय. या बोटी दिसत आहेत तर खऱ्या, पण ह्याच्यामधली कुठली बोट आपली आहे मला पण नाही माहिती. दादा जे येतात मागून राईटला सांगितलं त्याने, नाही ह्या दोन्हीपैकी कुठली नाही. पुन्हा राईट टर्न घेतला आहे इथून. राईट टर्न पुढे पुढे चाललोय. इथून पण आहे जागा. ॲक्च्युअली देवबाग बीच इथून पुढे आहे, म्हणजे इथून लेफ्ट हँड साईडला सरळ आहे. हे मधूनच आम्ही रस्त्याच्या थांबायला सांगितलं. आता ही बोट आहे का दुसरी बोट आहे, आमच्यासोबत किती जण आहेत मलाही नाही माहिती, पण हा देवबाग बीचच आहे. इथून देवबाग बीच पुढेच आहे सरळ. हे बघा असे घेऊन जातात लोकांना. पुढे बोटी चालल्या त्या इथून घेऊन जातात. आम्हाला पण असंच घेऊन जातील. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो कसं आहे ते एक्सपिरियन्स. ठीक आहे, बाय. होय हो.
ते लोक किती आहेत? हे 6 आहेत. Now we have to wait. We are waiting for boat now. Okay? Just wait. Our boat is coming. मागून जे दिसते तीच बोट आलेली आहे. ह्याच बोटीतून जायचं आहे पुढे 2-2.5 किलोमीटर नेतील आतमध्ये आणि मग स्कुबाचा एक्सपिरियन्स होईल. हीच बोट आहे ती. आम्हाला पिक करायला ह्या पॉईंटला आलेली आहे खास करून. एकेकाने हळूहळू जावा. अगस्ताला घे पाणी बॉटल. मम्मी हळू जा. बस आधी त्याच्यावरती आणि टर्न मार. Yes, I'm coming. Wait. दादा ही पण बॅग. आरामात वहिनी. ऐका येऊ का मी पण आले घे ना येऊ लागते पण त्याच्यामध्ये तू घे त्यांच्या हातातलं. आता सर्कल तर मला याला भेटेल. मला येऊ दे. आप थोड़ा एक स्लाइड आगे जाएंगे क्या प्लीज? 6 जन है ना. मम्मी थोडस मला पाय काढायला. आलो बोट मध्ये. बोटीचं नाव आम्ही पैसे सगळे देतो बॉक्स. निघालो. पुढे काहीतरी 7 ते 8 किलोमीटर आहे. स्कुबासाठी या बोटीमध्ये शिफ्ट करतात आम्हाला. अजून आतमध्ये घेऊन जातात. ते लोक इकडे शिफ्ट होतील, आम्ही तिकडे शिफ्ट होणार. अच्छा या याच्यातून तिथे जायचं आहे. सो आता त्या बोटमध्ये गेल्यानंतर शिफ्ट करूया आपण. त्या बोटीतून या बोटीत आलो आहे. आता आतमध्ये पुढे घेऊन जातात. इथून ह्या याच्यात या पॉईंटपासून त्या साईडला घेऊन जाते. स्कुबाचा किट आहे हा पूर्ण. पायात घालायचं आणि हा ऑक्सिजनचे बाटला.
नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर ऐ दिल तू बता रे नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर नैना दा क्या कसूर वे कसूर वे कसूर ऐ दिल तू बता रे हाय दिल को हजारों बांधे थे धागे पर पाजी निकला ये हमसे आगे हुआ क्या है हमको है। अशा प्रकारे ॲक्टिव्हिटीज झाल्या. स्कुबा म्हणजे ॲक्टिव्हिटी नाही, स्कुबा झाला, भरपूर वेळ गेला. आणि हा संध्याकाळचं दृश्य, मजा आली, खूप मजा केली. आता चाललं टुवर्ड्स रूमकडे पुढे.